विनाशी कोणीही समर्थ न होय या शंकेचे समाधान गुरुराय शशाय युक्तीने संगती मनोजय करणे अशक्य असते तर वेदश्रुती स्मृती पुराणे पवित्र मनोनिग्रह विज्ञान प्रकार कदापिही करते ना. जे कर्म करण्यास सामर्थ्य आहे त्या कर्माचे नैविध्यान शास्त्र कथित आहे. जे कर्म करण्यास कोणीसही सामर्थ्य नव्हे ते शास्त्र सांगणारे नाही. जैसे अग्निहोत्रात कर्मे करण्यास सामर्थ्य आहे अधिकारी पुरुषास म्हणून अग्निहोत्रात कर्मे आचारावयास शास्त्र विधान करीत असे. आणि अग्निभक्षण तथा समुद्र लंघन करावया कोणाचे सामर्थ्य नाही. म्हणून अग्निभक्षणादी कर्माचे विज्ञान कोणतेही शास्त्र कथीना. आणि मनोजय व्हावया वारंवार स्मृती पुराणे बोधते शास्त्र तथा अनेक विद्यानुभवे संचार मनोजय करणे सिद्ध असे. ऋषी मुनी योगी महात्मा संत अनेक मनोजय करून शुद्ध परमार्थिक झाले होती. पुरुषार्थी प्रयत्न आवश्यक अभ्यास वैराग्य युक्त जे यास्तव गुरुशास्त्रांचा उपदेश मनोनिग्रह अवश्य सिद्ध होतेसे. अनुदेग दृढस्थ हिच कारण असे मनोनिग्रह सर्वाशी. जशी पूर्वी टिटिंब पक्षाने समुद्रांडे अंडी लपविली म्हणून सामर्थ्य नसंता हे हृदय दृढ प्रयत्न चंचुनी समुद्र केला जलरहित तैसा होऊन उद्योगविरहित तथा दृढ सहाय प्रयत्न करून सतत मनोनिग्रह करवाची आळसरहित गुरुशास्त्र मार्गे मुक्तिप्रद उत्तम साहस ध्येय बल बुद्धी पराक्रम हे षड्रगुण निर्मल. ज्या पुरुषा माझी नांद चिरकाल तयाशी कार्य दुर्लभ आशे. मरणात संकट जरी आले तरी उद्योग आदिक न सोडती भले. मनोनी मनोजय सगळे करा हो जना अवश्य. रजगुणाचे कार्य काम वासना सत्वगुण कार्य विषय भोग अनुभव नाना तथा तामसगुण निद्रा रूप लय जाना. जागृत स्वप्नाचे विक्षेपते कामभोग हे अनर्थाचे कारण तथा निद्रा सर्व दोषांचे बीजरोपण. ते तर सर्व नर्थ कारण जाण म्हणून मनावर आवे. त्या मनोनिग्रहाचे दोन उपाय एक अभ्यास दूजा आहे वैराग्य. संपूर्ण हा दैत्य प्रपंच महात्कष्टद होय नाना प्रकारे जीवाशी ऐशे म्हणून इच्छा पदार्थ प्राप्तीची कदा न करणे वैराग्य हेची. म्हणजे विषयेच्छरहित तेची वैराग्य निर्मल म्हणावे. आणि हे संपूर्ण जगत ब्रह्मरूप ब्रह्माहुनी भिन्न नशे वास्तव्य स्वरूप. जैसे मृत्तिकेहुनी भिन्न घटाचे रूप मुळीच नशे हो कदापि. या प्रकारे वारंवार चिंतन सोमनी त्या चिंतनाशी अभ्यास म्हणती ज्ञानी. ऐसे वैराग्य अभ्यास रूप उपाय दोन्ही असती मनोजयार्थ. मनोजय मनाचा निरोधरूप जो योग मुख्य त्या योगा माझी चित्ताचा लय विक्षेप कषाय हे विरोधी होती अवश्य. त्रय चिंता निरोधरूप योगांत त्या तिन्ही अवस्थांचा नाश. अभ्यास वैराग्य पाय करावा अहर्निश. त्यात हे चित्त निद्रारूप लयांत विशेष प्रवर्तन होते तेव्हा मुमुक्षाने त्या चित्ताशी जोडावे आत्मचिंतन स्वरूप अभ्याशी. आणि कर्मभोगी तत्परता विषेपाक्षी हे चित्त जेव्हा प्राप्त होते तेव्हा ते विषय भोगा माझे नानाविधी दोषांचे चिंतनरूप वैराग्य शुद्ध. त्या विषय भोगापासून चित्तवृत्ती निरुद्ध म्हणजे चित्ताशी निवृत्त करावे. हे लय विक्षेपाचे रूप वर्णिले. आता कसे याचे परिसा भले. विघ्नबाहुल्य पाहिजे गेले अभ्यास करून समूल. रागादिकांचा संस्कार करून चित्तात आत्मानाकार वृत्तीरहित जी स्तंभावस्था आहे मानसात याशीच कषाय म्हणिताती. त्या कषाय दोषयुक्त चित्ताशी देखोनी मोक्षाधिकारी पुरुषाने वैराग्याभ्यास उपाय करूने कृषाय दोष निवृत्ती करावी. या उपाय मुमुक्षेचे चित्त जेव्हा ब्रह्माकार तेशी प्राप्त होत तेव्हा ते ब्रह्मकार झालेले चित्त चलयमान करू नये. ते ब्रह्मकार बनविले चित्त जेव्हा ब्राह्म्य पदार्थावरी जात तेव्हा मुमुक्षेने प्रयत्न करावे ब्रह्मकार पुन्हा लय विक्षेप कषाय दोषरहित. जेव्हा चलनापण सांडी हे चित्त तथा सर्व दृष्ट पदार्थ संबंध रहित झाले म्हणजे ब्रह्मरूप जाणावे. सर्व विक्षेपरहित झालेले चित्त ब्रह्मस्वरूपी अखंड निळाले. ते शुद्ध ब्रह्म नित्यमुक्त विराजले सर्वानर्थाविहीन ऐसे.
जोपर्यंत साक्षी आत्म्याचे ठाई मनाचा बाजूरूप लय होत नाही तोपर्यंत मनोनिरोध शिष्यापाही अवश्य करावा. मुमुक्षीने त्या निरोधी मनाशी होय ब्रह्मप्राप्ती. हाची मनाचा बाध असे निश्चिती. वेदांत वाक्य विचार साक्य व दिक्ती की निरोधीच योगफल या मनाच्या निरोधापेक्षा अधिक साक्य योगाचे फल नाही अनेक. मनोनिग्रह प्रतिपादक आत्मशास्त्र अभ्यासाचे वेदांत मनोनिग्रह शास्त्र प्रापक ते सांडून अन्य मीमांसादिक शास्त्राध्ययन करविती अनेक. तेने शांती नशेच ज्या पुरुषाचे मन विषय वासना त्यागुणी शांतीस पावेल नाही जाना. त्याचे दान यज्ञ तप शोची तीर्थादिक नाना सर्वही कर्म निष्फळ यथा सर्व गुंजर शोच व्रत म्हणजे गजाचे स्नान निष्फळ होता. स्नानानंतरही पुन्हा अंगावरील मृत्तिका फेकीत तसेच अशांत मनाचे इह परलोकी मिळणारे शुभफल मननिरोधीचे प्राप्त होय सकल. मनोनिग्रह मोक्षार्थ निर्मल अवश्य चिरकाल करावा. पुढले अध्यायी रसाळ व्याख्यान परिसाहो सावधाने स्वत्यजन. श्री गुरुलीलामृत जगत पावन करणारे भक्तजनाशी स्वास्ती. श्री गुरुलीलामृत वेदशास्त्र पुराणी मंथित ब्रह्मनिष्ठ वामन विरचित चतुर्विंशत्याध्याय राशिक. श्री गुरुलीलामृते गुरुशिष्य संवादे चतुर्विंशाध्याय समाप्त. श्री गुरुदेव दत्त. चिंतन श्री गुरुदेव दत्त. स्वामी समर्थ महाराज की जय. कान उडे ठेवायचे अजून पण ऐकायचं. चला उठा वेळ झाला. खा सेवेकरी परत आले. कोणते शेवटी येत आहे.